तर जेव्हा एक 30 दिवस किंवा 15-20 दिवस बाकी राहतात, तेव्हा मुलांना एक खूप प्रेशर येतो, की आपलं नेमका अभ्यास झालाय का नाही झालाय? मुलं सेल्फ डाऊटमध्ये जातात. तर तुला असं काय जाणवलं होतं का? नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीकांत गायकवाड स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण एम-एस-टी सी-ई-टी टॉपर इंटरव्ह्यू सिरीज चालू करत आहोत. आज आपल्यासोबत सोहम आहे. सोहमनी पण एम-एस-टी सी-ई-टीला चांगले पर्सेंटाइल आणले होते. तर आपण सोहमकडून त्याचं इंट्रोडक्शन जाणून घेऊयात. हाय सोहम. हॅलो गाईज, माझं नाव सोहम संतोष लोंढे. अ, मला एम-एस-टी सी-ई-टी मध्ये 98.78 पर्सेंटाइल मिळाली होती आणि मी सध्या व्ही-आय-टी या कॉलेजमध्ये सी-एस ब्रांचमध्ये शिकतो. ओके. नाईस सोहम. चांगला स्कोर आहे. सो विद्यार्थ्यांना हे सांगू शकतो की 98.78 पर्सेंटाइल पाडण्यासाठी तुला नेमके 200 पैकी किती मार्क्स पाडायला लागले होते एम-एस-टी सी-ई-टी एक्झाममध्ये? मला सर 200 पैकी 142 ओके, पडले. 142. आणि तुझ्या पेपरची डिफिकल्टी काय होती? म्हणजे आपल्या मल्टिपल शिफ्ट्स असतात. तर तुझ्या अकॉर्डिंग तुझ्या पेपरची डिफिकल्टी काय होते? माझा तसा तरी हार्डच होता थोडा. ओके, स्लाइटली हार्ड होता. एवढा पण नाही. ओके. तरी तुला 142 स्कोर आला हो, 98.78 पाडण्यासाठी. ओके, हो. उत्तम सो. सो आता ह्या वर्षी सीईटी सेलने 2 शिफ्ट अनाउन्स केलेल्या आहेत. म्हणजे तुमच्या वेळेस मला जसं माहिती आहे तसं एकच शिफ्ट होती. तर तसं हो. पहिल्या शिफ्टला आता जवळपास 30 दिवस बाकी आहेत आणि दुसऱ्या शिफ्टला 70 दिवस बाकी आहेत. तर तुझ्या अकॉर्डिंग एक जर आता आपल्याला पहिल्या अटेम्प्टला टार्गेट करायचं असेल, तर ह्या 30 दिवसामध्ये काय केलं पाहिजे? आणि जर 70 दिवस असतील तर काय केलं पाहिजे? जर तुम्हाला 30 दिवसात पहिल्या अटेम्प्टला टार्गेट करायचंय, तर मी म्हणतो मेजर पार्टवर लक्ष द्या तुमच्या. जे तुमचा चांगला आहे अगोदरपासून, की तुमच्यात त्याच्यात म्हणजे तुमचं एक प्लस पॉइंट आहे त्या पार्टमध्ये तुमच्यासाठी. त्या पार्टवर जास्त लक्ष द्या. त्याची रिव्हिजन करत राहा. त्या पार्टवर म्हणजे त्या सिलेबसच्या रिलेटेड क्वेशन्स सॉल्व्ह करा भरपूर, जेवढे होतील तेवढे. ओके. आणि मॉक टेस्ट देत राहा, एवढंच. आणि जरी समजा हा पार्ट तुम्हाला काही झालं, अवघड गेलं, तरी तुम्ही नेक्स्ट वेळेस पण ट्राय करू शकता हेच सेम पॅटर्न वापरून. अच्छा. ठीक आहे. तरी जर आपल्याकडे जरी 30 दिवस बाकी असतील सो, तर तू तुझ्या वेळेस नेमक्या शेवटच्या 30 दिवसामध्ये काय प्रिपेअर केलं होतं, जे विद्यार्थ्यांनी आता केलं पाहिजे? किंवा काय चुका केल्या होत्या तेही विद्यार्थ्यांना सांगून देशील? मी माझ्या शेवटच्या 30 दिवसात जास्त काही नाही, फक्त मॉक टेस्टच. प्रिव्हियस इयर क्वेशन्स जास्त सॉल्व्ह करत होतो. नंतर पेपर वाईज क्वेशन्स सॉल्व्ह करत होतो. अच्छा. टाईम वगैरे सेट करून सर्व काही. अच्छा. मी एक चूक केली की जरा केमिस्ट्रीला दुर्लक्ष केलं थोडं. अच्छा. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा त्याच्यामुळे केमिस्ट्री स्कोरिंग सब्जेक्ट आहे, तिथं तुझ्या काही चुका हां, झाल्या. ओके. तर हां. त्या चुका काय झाल्या असतील किंवा काय सुधारल्या पाहिजेत विद्यार्थ्यांनी सांगू शकशील का? केमिस्ट्रीची मी म्हणतो शेवटपर्यंत रिव्हिजन करत राहिली पाहिजे. ओके. आणि जे मेन असे काय सिलेबस असे निवडा की त्याचे वेटेज चांगलं राहील. वेटेज वाईज टॉपिकवर जास्त लक्ष द्या. अच्छा. केमिस्ट्रीत वगैरे. ओके. आणि जेव्हा तू मेन्शन करतो, की तू खूप मॉक टेस्ट दिल्या होत्या. तर ह्या मॉक टेस्ट नेमक्या तू कशा दिल्या होत्या? म्हणजे व्यवस्थित पॅटर्नने दिला होता का कुठला ऑनलाईन प्लॅटफॉर्म होता मॉक टेस्टसाठी? नाही, मी सेल्फ स्टडीनेच देत होतो मॉक टेस्ट अच्छा, वगैरे. मॉक टेस्टमध्ये मी टाईम सेट करायचो. एक 1.5 तास केमिस्ट्री आणि फिजिक्ससाठीच द्यायचा आपल्याला अच्छा. आणि 1.5 तास हा फक्त मॅथ्ससाठी. हं, हं, हं. हां, हे बरोबर. आणि जेव्हा तू ॲक्चुअल एक्झाम द्यायला गेला होता, तर तिथं पण असंच एन्व्हायर्नमेंट होतं का? पहिला 1.5 तास केमिस्ट्री, फिजिक्स त्यानंतर 1.5 तास मॅथ्स? हो, हो. असंच एन्व्हायर्नमेंट होतं. अच्छा, ठीक आहे. त्यानंतर मॉक टेस्ट जेव्हा विद्यार्थी देतात, तर त्याच्यामध्ये नेमक्या काय चुका नाही झाल्या पाहिजेत? म्हणजे जेव्हा तो पेपर दिला, लेट्स सपोज की एक पी-वाय-क्यूचा पेपर होता प्रिव्हियस इयर 2024 चा किंवा 2023 चा. त्यानंतर तू पुढे काय करतो मॉक टेस्ट पेपर दिल्यानंतर? मॉक टेस्ट पेपर झाल्यानंतर एकतर जर समजा प्लस कमी स्कोर आला, तरी असं काय खचून जायचं नाही, नाही की डिमोटिव्हेट व्हायचं नाही, काही नाही. हं, हं. आपल्या ज्या चुका झाल्या त्याच्यावर फोकस करायचं. कोणत्या अच्छा, टॉपिकमध्ये आपण कमी पडतोय, कशामुळे कमी हं, पडतोय. स्वतःचं अॅनलायझेशन स्वतः करायचं. अच्छा, त्याच्यापासून पण खूप इम्प्रूव्हमेंट होते. अच्छा. तुला आठवतंय का सोहम, की जेव्हा 2 महिन्यापूर्वी तुझा एक्झाम होती आणि त्याच्या 2 महिन्यापूर्वी तुझा नेमका किती मॉक स्कोर येत होता आणि तुझा किती इम्प्रूव्ह झाला एक्झाम डेमध्ये? अ, माझा फिक्स नसायचा. एक हं. 140च्या वरी पण जायचा, 150 पर्यंत जायचा, कधी 120 पण यायचा. अच्छा. असं चालू होतं. अच्छा, म्हणजे वेगवेगळ्या पेपरला वेगवेगळा स्कोर यायचा. फ्लक्च्युएट व्हायचा 120 ते हां, 150 मध्ये. अच्छा. हो. अच्छा, म्हणजे तुझा एक एव्हरेज स्कोर जो म्हणेल आपण तो आला एक जो ॲक्चुअल एक्झाम हां, होती. बरोबर. हो. ओके. त्यानंतर जसं आपण आता सब्जेक्ट आहेत आपल्याकडे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे किंवा मॅथेमॅटिक्स आहे.
तू एक सब्जेक्ट वाईज मुलांसाठी सांगशील का, की फिजिक्समध्ये नेमकं काय फोकस केला पाहिजे किंवा कशी रिव्हिजन केली पाहिजे? मॅथ्समध्ये कशी रिव्हिजन केली पाहिजे? त्या रिगार्डिंग. फिजिक्समध्ये शॉर्ट नोट्स बनवा. फॉर्म्युले का याच्यावर टिप्स सारखे असे लिहून घ्या. ते रोज रिवाईज करत जा. एवढंच. मी पण ते लिहिले होते सर्व फॉर्म्युले. ओके. आणि केमिस्ट्रीमध्ये पण असेच रिवाईज करत जावा, की अंडरलाईन जे तुम्ही मेन-मेन मुद्दे असे पॉइंट असतील महत्त्वाचे वाटतात त्याला अंडरलाईन करत जा. आणि मॅथ्समध्ये तर सॉल्व्हिंग शिवाय दुसरं पर्याय नाही. अच्छा. तुझ्या काही नोट्स किंवा काही स्टडी मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे का असं पीडीएफ फॉर्मॅटमध्ये, की जे तू विद्यार्थ्यांना शेअर करू शकशील? हो, फिजिक्सच्या होत्या नोट्स, शॉर्ट अच्छा. नोट्स आहेत. ओके. सो प्लीज आपलं एकदा इंटरव्ह्यू झाल्यानंतर तू माझ्याशी शेअर कर. आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग नावाचं. मी तिकडे त्या सर्व नोट्स अवेलेबल करून देतो विद्यार्थ्यांना. ओके. त्यानंतर ओके. आपण पुढे वळूयात. जेव्हा आपण पेपरचे एक म्हणजे मी पण स्वतः पेपर दिला होता सीईटीचा. मलाही 97.26 पर्सेंटाइल होते. तर जेव्हा एक 30 दिवस किंवा 15 दिवस बाकी राहतात, तेव्हा मुलांना एक खूप प्रेशर येतो, की आपलं नेमका अभ्यास झालाय का नाही झालाय. मुलं सेल्फ डाऊटमध्ये जातात. तर तुला असं काय जाणवलं होतं का? किंवा जाणवलं असेल तर तू कसं त्याला ओव्हरकम केलंस? सर मला सेल्फ डाऊट झाल्यावर मी जास्त अभ्यास करायचो त्या टाईममध्ये तर. अच्छा. जास्त त्याच्यावर फोकस करायचो कारण तेवढीच भीती वाटायची त्याच्यामुळे जास्तच आहे. हं, हं. अच्छा, म्हणजे जर तुला खूप टेन्शन आलं, तर तू त्या दिवशी जास्त अभ्यास करून टेन्शन ओव्हरकम करायचा. हां, विद्यार्थी मित्रांनो, चांगली स्ट्रॅटेजी आहे सोहमची बघा. याने थोडा तुमचा पण फायदा होणार आहे. एक थोडा जर आपला अभ्यास कमी वाटतोय, तर अजून अभ्यास करायचा. सिंपल सोल्युशन सोहमने सांगितलं. ओके. त्यानंतर जेव्हा तू आता ॲक्चुअली एम-एस-टी, सी-ई-टीच्या एक्झाममध्ये जातोस किंवा एक्झामला बसतो, तेव्हा तुझी पेपर सॉल्व्हिंग स्ट्रॅटेजी काय होती? तू सीरियल वाईज पूर्ण क्वेशन सोडवायचा, की ऑलरेडी आधी एक्झाम पेपर पूर्ण चेक करायचा? नेमकं काय तुझं स्ट्रॅटेजी होती पेपरमध्ये? फर्स्ट ऑफ ऑल तर आपल्याला 1.5 तास भेटतात ह्याच्यासाठी केमिस्ट्री आणि फिजिक्ससाठी, फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी. ओके. तर तुम्हाला ज्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला वाटतं की चांगलं आहे, म्हणजे हा सब्जेक्ट माझा चांगला आहे, की किंवा केमिस्ट्री असेल तो सुरुवातीला चालू करा. आणि एक तर असे क्वेश्चन म्हणजे जे सॉल्व्ह करायला वेळ लागते ते नंतरच ठेवा. जे तुम्हाला येतात, कमी टाईम घेतात असे क्वेश्चन फास्ट जसे की थिअरी बेस काही-काही क्वेश्चन असतात, ते त्याच्यावर जास्त लक्ष द्या. ते सॉल्व्ह करत जा आणि नंतर राहिलेल्या टाईममध्ये जे टाईम टेकिंग क्वेशन्स आहेत ते करा. त्याच्यामुळे तुमचे टाईम मॅनेजमेंट बरोबर होईल आणि अच्छा. सो आणि तू तुझ्या स्टडी टाईममध्ये किंवा जे स्टडी प्रिपरेशन आहे, ते नेमकं कसं केलं? कुठला ऑनलाईन प्लॅटफॉर्म घेतला होता किंवा कोणता कोर्स जॉइन केला होतास तू? हो सर, मी फिजिक्सवाल्यावर केलं ऑनलाईन ओके. सर्व. फिजिक्सवाल्याचा तू कोर्स जॉइन केला होता. म्हणजे ते एम-एस-टी, सी-ई-टीचा कोर्स घेतला होता की जे वाला कोर्स घेतला होता? ॲक्चुअली जे-ई-चा कोर्स घेतलेला अच्छा. त्याच्यावरती. तर जे मेन्सला तुला किती स्कोर आला होता? मला जे-ई मेन्सला 92% आहे. ओके, 90 तिथं पण उत्तम स्कोर होता. तर मग तुझं स्टार्टिंग पासून टार्गेट जे-ईच होतं का एम-एस-टी, सी-ई-टीच होतं? तसं नव्हतं, फक्त जे-ई पण होतं आणि अच्छा, म्हणजे सी-ई-टी दोन्ही तसं काही फिक्स सोबत-सोबत नाही. द्यायचं होतं, तसं काही फिक्स नव्हतं. हां. दोघांची प्रॅक्टिस चालू होती स्टार्टिंग. हो. ओके. ओके. त्यानंतर जेव्हा आपलं म्हणजे तुझा पेपर झाला, बरोबर? त्यानंतर पुढे तुला पर्सेंटाइल मार्क्स आले. त्यानंतर जेव्हा तू ॲक्चुअली व्ही-आय-टी कॉलेजमध्ये एंटर केलंस किंवा ती जी प्रोसेस होती, तर त्या प्रोसेसमध्ये नेमकं काय-काय तुला लूपहोल्स वाटले किंवा आपल्या काउन्सिलिंगची तुला कशी मदत झाली त्याच्यामध्ये? हां सर, काउन्सिलिंगची तर खूप मदत झाली मला. काउन्सिलिंगमध्ये सर्व काही हे म्हणजे क्लिअर लिस्ट वगैरे कॉलेजसाठी भेटली आणि कॉलेज कोणते सिलेक्ट करायचे, काय आपल्या पर्सेंटाइल वाईज कोणतं कॉलेज चांगलं भेटू शकतंय, हे पण खूप त्याच्याबद्दल मदत झाली त्या वेळेमध्ये. त्यामुळे माझी प्रोसेस सोपी झाली आणि एवढा असं डायलेमात मी जास्त राहिलो नाही त्यामुळे. अच्छा. नक्कीच सो. सो मग त्यानंतर मी तुला लास्टचा आता क्वेशन विचारेल, की सध्या खूप कमी दिवस विद्यार्थ्यांना बाकी आहेत, बरोबर? आणि खूप सारे हां. असे विद्यार्थी आहेत, की ज्यांना मॉकमध्ये अजून बिलो 100 किंवा एक 70-80 स्कोर येतोय. आणि काही विद्यार्थी असे आहेत, की जे स्टक झालेत 120-130 मार्कांवरती. तर त्यांचं तुझं काय ओपिनियन असेल, की त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, की त्यांचा स्कोर मॉकमध्ये थोडासा वाढेल? किंवा एक स्टेप स्कोर येईल, की जे टॉप 6 किंवा टॉप 8 कॉलेज म्हणतो आपण पुण्यातले किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रातले, ते अचीव्ह करू शकतील? ज्यांचा 120-130 स्कोर येतोय त्यांना हेच म्हणणं आहे, की त्यांनी जे तुमचे वीक टॉपिक आहेत, त्याच्यावर जास्त लक्ष द्या. त्याचे ओके. प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा, त्याचे वेटेज बघा आणि कोणत्या पार्टमधून जास्त क्वेश्चन येते त्याच्यावर लक्ष द्या. थोडं अॅनलायझेशन करा पेपरचं पण. ओके. आणि ज्यांचा 70-80 असा स्कोर येतोय, त्यांना एकच म्हणणं आहे, की वेटेज वाईज टॉपिक निवडा आता जास्त तर. अच्छा. ज्याचे क्वेश्चन जास्त येतायत.
ओके. तेच म्हणजे त्याच्यावरच जास्त. मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये जे टॉपिक वेटेजचे आहेत तेच फोकस करून व्यवस्थित प्रिपेअर करून घ्या. हो. बरोबर. हां. अच्छा आणि केमिस्ट्रीमध्ये जसं आपण बघतो, की खूप साऱ्या नेम रिएक्शन असतात, की डायरेक्टली ॲज इट इज पेपरमध्ये येण्याचे चान्सेस असतात किंवा खूप मॅथ्सचे लॉजिक गेट सारखा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये 2-3 क्वेश्चन पडतात, जे इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. तर अशा क्वेश्चनवरती किंवा अशा टॉपिकवरती विद्यार्थ्यांनी आता फोकस केला पाहिजे, ज्यांचा स्कोर कमी येतोय. आणि ज्यांचा स्कोर आता थोडा सेफ आहे किंवा स्टेबल झालाय 120-130 तर त्यांनी टॉपिक वाईज जावं, जे टॉपिक वीक आहे. बरोबर सो? ओके. हां. सो नक्कीच तुझे जे काही तू आता इन्फॉर्मेशन सांगितली स्टुडंटसाठी ते हेल्पफुल राहील. लास्ट तुला काय ॲडवाइस द्यायची असेल का? जे तुझे आता ज्युनियर्स आहेत, तर त्यांनी शेवटला नेमकं काय केलं पाहिजे किंवा तुझ्याकडून एक स्मार्ट ॲडवाइस त्यांच्यासाठी शेवटची? एवढंच आहे की पेपर वाईज प्रिव्हियस इयर क्वेशन्स वगैरे सॉल्व्ह करत राहा. जेवढे मॉक टेस्ट देता आहेत, तेवढे मॉक टेस्ट देत राहा आणि काही असं एवढं टेन्शन घ्यायचं नाही, स्कोर कमी आल्यानंतर असं काही. हं. कंटिन्यूअस जेवढं तुम्ही करत राहाल, तसं अच्छा. तुमचा हळू स्कोर पण इन्क्रीज होताना दिसेल आणि जे तुमच्या चुका होत आहेत त्याच्यावर लक्ष द्या. एवढंच. ओके. नक्कीच सो. वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सो. तुझी जी काही हो. ॲडवाइस होती ते आपण जे काही तुझे ज्युनियर्स आहेत सी त्यांच्यापर्यंत पोहोचूया. धन्यवाद.